मंडळी, जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एक महिला आहे जी खूपच रडत आहे, आक्रोश करत आहे, खूपच दुःख व्यक्त करत आहे आणि क्षणाक्षणाला बेशुद्ध पडत आहे। या महिलेचं दुःख पाहून अक्षरशः इथे नातेवाईकांच्या आणि शेजारपाजारच्या लोकांच्या सुद्धा अश्रू येत आहेत। आणि कारण या महिलेच्या नवऱ्याची हत्या झाली आहे। ऐन तारुण्यात ही महिला विधवा झाली आहे, याचंही हिच्या नातेवाईकांना दुःख आहे। या महिलेलाही याचं खूप मोठं दुःख आहे। या महिलेवर एका प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जेव्हा पोलिसांनी या महिलेला विचारपूस केली की असं काय घडलेलं आहे, तुझ्या नवऱ्याची हत्या का झालेली आहे, तर या महिलेचं म्हणणं होतं की ही महिला आपल्या नवऱ्यासोबत घरामध्ये बेडरूममध्ये झोपलेली होती आणि काही 3-4 दरोडेखोर तिच्या घरात शिरले, त्यांनी दार तोडलं आणि यांच्या बेडरूमपर्यंत जाऊन पोहोचले। बेडरूममध्ये पोहोचल्याच्या नंतर या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेस या महिलेचं तोंड दाबलं गेलं, तिचे हातपाय मागं बांधले गेले आणि ही महिला ओरडत होती, म्हणत होती की तुम्ही आमच्या दोघालाही अंगाला हात लावू नका, माझ्या नवऱ्यालाही तुम्ही काही करू नका आणि माझंसुद्धा स्पर्श करू नका। तुम्हाला काय हवं आहे, काय दागदागिने हवे आहेत, काय पैसा हवा आहे, त्या कपाटामध्ये आहे, त्या अलमारीमध्ये आहे, जे काही पाहिजे ते तुम्ही घेऊन जा। पण तरीही दरोडेखोरांनी या महिलेचे हातपाय तोंड बांधले आणि त्यांना जे लागत होतं ते तर ते घेऊन गेलेतच, पण हिच्या नवऱ्याची सुद्धा हॉलमध्ये नेऊन गळा चिरून हत्या केली। पण जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला त्यावेळेस मात्र एक वेगळीच कहाणी समोर आली आणि जी संपूर्ण घटना घडली होती या घटनेची खरी सूत्रधार ही महिलाच निघाली। आता काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही घटना आहे मध्य प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे धार आणि या धार जिल्ह्याचंच पोलीस स्टेशन आहे राजौर आणि या राजौर पोलीस स्टेशन अंतर्गत गोंदीखेडा गाव आहे आणि या गोंदीखेडा गावामध्ये एक देवकृष्ण नावाचा 26 ते 27 वर्षाचा तरुण राहत होता। याचं मागील 2015मध्ये प्रियंका नावाच्या या महिलेसोबत लग्न झालेलं होतं आणि हा आता आपल्या पत्नीसोबत राहत होता आणि आपल्या आईवडिलांसोबत सुद्धा राहत होता। 7 एप्रिल 2026च्या दिवशी हा आपल्या पत्नीसोबत आपल्या बेडरूममध्ये झोपलेला होता आणि झोपलेला असताना 2-3 दरोडेखोर याच्या घरामध्ये दार तोडून आत घुसले आणि आत घुसल्याच्यानंतर थेट यांच्या बेडरूममध्ये घुसले। जसे हे बेडरूममध्ये घुसले तशीच ही महिला आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती, पण ताबडतोब हिच्या तोंडाला दाबलं गेलं। दरोडेखोरांनी तोंडाला दाबलं आणि चाकूचा धाक दाखवला। त्यावेळेस ही महिला त्या दरोडेखोरांना म्हणाली, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवं आहे, जे काही हवं असेल हे कपाट आहे, हे जे काही पाहिजे तुम्हाला, याच्यामध्ये पैसे आहेत, दागदागिने आहेत, सर्व काही मी तुम्हाला माझ्या हाताने काढून देते, पण आम्हाला तुम्ही काही करू नका। अशा प्रकारे ही महिला बोलतच होती, पण या महिलेचं त्यांनी ऐकलं नाही। त्या महिलेचे मागं हात बांधले आणि त्या महिलेचे पाय बांधले, तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला आणि त्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्याला देवकृष्णेला फरफटत बाहेर ओढत नेलं। तो सुद्धा ओरडत नव्हता, कारण त्याची पत्नीसुद्धा त्यांच्या ताब्यात होती आणि ह्यामुळंच त्यालासुद्धा भीती होती की जर आपण ओरडलं तर पत्नीला ते जीवे मारतील। यासाठी तो सुद्धा आरडाओरडा करू शकला नाही आणि त्यानंतर मग दरोडेखोरांनी सर्व काही कपाटात जे काही होतं हे दागदागिने घेतले, पैसा अडका घेतला, संपूर्ण जे सामान होतं हे अस्तव्यस्त फेकलं आणि त्यानंतर मात्र यांचा एवढ्यावरच राग न शांत होता त्यांनी देवकृष्णाचा थेट गळा चिरून त्याची हत्या केली। त्याला हॉलमध्येच मारून तिथेच फेकलं आणि त्यानंतर ते तिथून फरार झाले। आणि त्यानंतर या महिलेच्या तोंडात जो कपडा कोंबलेला होता तो कसाबसा या महिलेनं बाहेर काढला आणि त्यानंतर मग ही महिला आरडाओरडा करत होती आणि हिचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या एका व्यक्तीने तिच्या सासूला फोन केला आणि विचारलं की तुमची जी सून आहे ही का ओरडत आहे। या सासूला सुद्धा माहीत नव्हतं, ही सुद्धा गाढ झोपेत होती, ही हिच्या खोलीमध्ये झोपलेली होती आणि त्यानंतर सासू जेव्हा जाऊन सुनेच्या खोलीमध्ये पाहते तर सुनेचे पाय बांधलेले आहेत, हात बांधलेले आहेत। सासूने कसंबसं जाऊन सुनेला सोडवलं आणि तिला आता भीती वाटत होती की तिचा मुलगा कुठं आहे आणि हॉलमध्ये जाऊन पाहते तर तिच्या मनात जे भीती होती तेच घडलं। तिच्यासमोर अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात तिचा पोटचा गोळा म्हणजेच हा मुलगा पडलेला होता, त्याची हत्या झालेली होती। आणि त्यानंतर मग आईचा तर आक्रोश उठला, आईसुद्धा जोरजोरात रडत होती, ओरडत होती। काही शेजाऱ्यांनी यांच्या घराकडं धाव घेतली आणि त्यानंतर देवकृष्णेला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मृत्यू झालेला होता। जसं दवाखान्यात नेलं त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली। त्याने तो मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर मग यांच्या घरी जाऊन जे काही यांच्या घरी घडलेली घटना होती याचा जाऊन पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली। ज्या प्रकारे पोलीस जाऊन घराची पाहणी करत होते, या महिलेला चौकशी करत होते की तुला
कसं बांधलेलं होतं, किती लोक होते, ही महिला म्हणत होती की 2 जण तर आत आलेले होते, पण बाहेर किती लोक होते हे मी पाहिले नाहीत। आणि दोघांनी येऊन माझं तोंड दाबलं, माझ्या तोंडात कपडा कोंबला, माझे हात मागं बांधले, माझे पाय बांधले। मी त्यांना विनंती करत होते की मला आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही हात लावू नका, जे काही तुम्हाला दागदागिने हवे आहेत ते तुम्ही घेऊन जा। चोर घरात शिरले कसे, आले कसे, हे प्रश्न जेव्हा विचारत होते तर महिलेचं म्हणणं होतं दार तोडून आलेत। पण जेव्हा पोलिसांनी पाहिलं तर दाराची कडी कुठेही तुटलेली नव्हती आणि महिला जशी जशी हिला विचारपूस केली जात होती तशी तशी या महिलेच्या बोलण्यामध्ये काहीतरी संशय वाटत होता। त्यानंतर पोलिसांनी लगेच या महिलेचे कॉल डिटेल्स काढून पाहिले तर ही महिला जी घटना घडायच्या अगोदरच रात्रीचे 10 ते 11च्या दरम्यान ही एका व्यक्तीला फोनवर बोलत होती आणि त्या व्यक्तीविषयी जेव्हा या पोलिसांनी समोर तपास केला, समोर त्याची चौकशी केली, त्यावेळेस मात्र ही महिला त्या व्यक्तीच्या खूपच जास्त संपर्कामध्ये होती आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून या महिलेचा दाजी होता। या महिलेच्या चुलत बहिणीचा तो नवरा होता, ज्याचं नाव कमलेश पुरोहित होतं। पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हिला पोलीस स्टेशनला नेऊन जेव्हा सक्तीने चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र या महिलेनं आजपर्यंत जी कहाणी होती ही वेगळीच सांगितलेली होती, पण आता जी सत्य कहाणी आहे ही सांगायला सुरुवात केली। आणि ती कहाणी अशी होती की या महिलेचं 2015मध्ये या देवकृष्णसोबत लग्न झालेलं होतं। त्यावेळेस ही महिला अज्ञान होती, तिचं वय झालेलं नव्हतं आणि देवकृष्णाचं सुद्धा वय झालेलं नव्हतं, पण यांच्या दोघांच्याही आईवडिलांनी यांचं लग्न तर लावून दिलं, पण वय झालं नसल्यामुळं पण हिला अजून तिच्या सासरी पाठवलेलं नव्हतं, हिला नांदायला पाठवलेलं नव्हतं। हिचं वय होईपर्यंत हिला माहेरी ठेवायचे असे त्यांची एका प्रकारे दोघांमध्ये बोलाचाल झालेली होती। आणि त्याच प्रकारे मग आता लग्न तर झालं, पण ही आपल्या माहेरीच राहत होती आणि देवकृष्ण लग्न होऊन सुद्धा आपल्याच घरी राहत होता, त्याने सुद्धा पत्नीला आणलेलं नव्हतं। पण काही दिवसांनी जसं या दोघांचंही वय झालं त्यावेळेस देवकृष्णालाही आपल्या पत्नीची आठवण येत होती आणि तो आपल्या पत्नीला घेऊन येण्यासाठी सासरवाडीला गेला आणि त्यानंतर त्याच्या सासू सासऱ्याने सुद्धा त्याच्या मुलीला याच्यासोबत पाठवून दिलं। ही जी मुलगी होती, ज्या प्रकारे नवीन सून सासरी जात असते त्यावेळेस प्रत्येकच सुनेच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात। आईवडिलांना सोडून ती कायमची आता आपल्या नवऱ्याच्या घरी गेलेली असते, त्यासाठी तिला दुःख होतच असते। पण ही त्याच प्रकारची दुःखी होती, पण हिचं दुःख थोडं वेगळ्याच प्रकारचं होतं। हिचं दुःख काही जात नव्हतं। ज्या प्रकारे एक सासूरवाशीन आल्याच्या नंतर ती आपल्या नवऱ्यासोबत तरी प्रेमानं राहत असते, आपल्या सासू सासऱ्यांना तरी ती काही दिवसांनी त्यांच्यासोबत ती चांगली बोलायला लागते, त्यांच्यामध्ये कशी ती मिसळायला लागते। पण ही महिला जी होती ही एकटीच राहत असायची आणि नेहमी विचारमग्न राहत असायची। ना सासूशी बरोबर बोलत होती, ना सासऱ्याशी, ना ननदेशी, ना नवऱ्याशी। ती कोणाशीही बरोबर बोलत नव्हती, ना कोणासोबत प्रेमाने वागत होती, ना घरामध्ये नवऱ्याची काही व्यवस्थित त्याला जेवण खाऊन देत होती, ना घरातील काही कामं करत होती। ही महिला एका प्रकारचा खोडसरपणा करत होती आणि हे तिच्या सासू सासऱ्याने संपूर्ण प्रकार पाहिला, नवऱ्यानेही पाहिला। नवऱ्याला तर ती जवळसुद्धा येऊ देत नव्हती। ती नवरा ज्यावेळेस बेडरूममध्ये जाईल त्यावेळेस ती बाहेर यायची आणि ही ज्यावेळेस बेडरूममध्ये जायची त्यावेळेस आतून दार बंद करायची आणि नवऱ्याला म्हणत असायची की माझ्यासोबत तुम्ही झोपायचं नाही, मला एकटं झोपायची सवय आहे आणि मी घरामध्ये एकटं झोपणार आहे, तुम्ही बाहेर हॉलमध्ये झोपा। अशा प्रकारे ही नवऱ्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती। हिचे असेच काही दिवस झाल्याच्यानंतर नवऱ्याला सुद्धा हिचा राग येत होता। नवऱ्याला वाटत होतं की हिच्या मनामध्ये माझ्याजवळ राहायचं नाही, ह्यासाठी ही संपूर्ण जे काही आहे हे नाटक करत आहे आणि हिला आता तिच्या माहेरी पाठवून द्यावं। त्यानंतर ह्या सर्व काही तिच्या सासरच्या मंडळींनी, सासू सासऱ्यांनी, तिच्या नवऱ्याने सर्वांनी हे विचार केला आणि त्यानंतर तिला माहेरी पाठवलं। माहेरी गेल्याच्यानंतर ती महिला खुश असायची, पण कशी पुन्हा तिचे आईवडील समजूत काढायचे आणि परत तिला तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवत असायची। अशामध्ये ज्यांचे 2021ला या महिलेला पहिल्या सुरुवातीला घरी आणलेलं होतं तेव्हापासून ही महिला बऱ्याच वेळा माहेरीत राहत होती आणि सासरी हे खूपच कमी प्रमाणामध्ये राहत होती। आणि जेव्हा या महिलेला समजूत काढून नवऱ्याच्या घरी आणलं जायचं त्यावेळेस ही थेटपणे आपल्या नवऱ्याला स्पष्टपणे म्हणायची की तुम्ही काळे आहात आणि माझ्यासाठी मला गोरा नवरा हवा आहे, मी दिसायला किती सुंदर आहे आणि बघा तुम्ही किती कुरूप आहात, दिसायला काळे आहात आणि माझ्यासारख्या सुंदर पत्नीला तुम्ही शोभत नाहीत, त्यासाठी तुम्ही माझ्या जवळसुद्धा येऊ नका। अशा प्रकारे ती त्याला स्पष्टपणे सांगत असायची आणि ह्यामुळंच मग तो आता या महिलेशी वाद करायचा, आपल्या आईवडिलांना सांगायचा, सासू सासऱ्यांना सांगायचा आणि परत भांडण करून तिला माहेरी पाठवत असायचा। आता या नवऱ्यालाही वाटत होतं की आज नाही उद्या हिच्या स्वभावामध्ये काही बदल पडेल, सासू सासऱ्यांनाही तसंच वाटत होतं की आज नाही तर उद्या हिच्या स्वभावामध्ये बदल पडेल आणि तिच्या आईवडिलांनाही वाटत होतं की मुलगी
अजून अजान आहे, अज्ञान आहे. आईवडिलांना किती मुलं जरी मोठे झाले तरी लहानच वाटतात. त्या प्रकारे आईवडिलांना वाटत होतं की ही आज नाही उद्या सुधारेल, ह्यासाठी तुम्ही हिला घेऊन जा. आणि तिला वारंवार ते हिच्या घरी पाठवत असायचे आणि ह्याच गोष्टीचा तिला राग येत असायचा. आणि या संपूर्ण जे प्रकार चाललेला होता याचं कारण असं होतं की ह्या महिलेला ज्या प्रकारे नवरा हवा होता त्या प्रकारे या महिलेचं एका व्यक्तीवर असं प्रेम जडलेलं होतं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं कमलेश. आणि कमलेश हा नात्याने या महिलेचा दाजी होता, चुलत बहिणीचा नवरा होता. ज्यावेळेस ही चुलत बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला पाहायची त्यावेळेस तिला नवल वाटायचं की तिची बहीणही सुंदर आहे तर तिचा दाजीसुद्धा सुंदर आहे आणि तिच्या सुंदर बहिणीला कसा तिला नवरा मिळाला आहे. मला हे दाजीसारखा जर नवरा मिळाला असता तर किती बरं झालं असतं. माझ्या नशिबी कसं काळा नवरा मिळाला आहे. अशा प्रकारे ती स्वतःला दोष देत होती, स्वतः नशिबाला दोष देत होती आणि ती एका प्रकारे दाजीकडे आकर्षित होत चाललेली होती. आणि ही लग्न करून सुद्धा आपल्या माहेरी पडून राहत असायची. यासाठी दाजीचाही डोळा तिच्यावरच असायचा. दाजीसुद्धा तिच्याशी छेडछाड करायचा, तिच्याशी गंमत करायचा, कधी तिची थट्टा मस्करी करत असायचा. आणि ह्यामध्येच ही महिलासुद्धा आपल्या दाजीसोबत अशाच प्रकारे थट्टा मस्करी करत असायची. दोघांमध्ये असे काही एकमेकाच्या शरीराला स्पर्श करण्यापर्यंत, एकमेकांना झटापट करण्यापर्यंत यांची थट्टा मस्करी होत असायची. आणि ह्यामध्येच दाजीसोबत या प्रियंकाने शारीरिक संबंध स्थापित केलेले होते. आणि जेव्हापासून हिला कळत होतं, लग्न होऊन सुद्धा ही माहेरी राहत होती, तर मागील 5-6 वर्षापासून तिच्या या दाजीसोबत हे असे अनैतिक संबंध जुळलेले होते. आणि ह्यामुळेच ही जास्त प्रमाणामध्ये माहेरी असायची. आणि एखाद्या वेळेस तिचा जर नवरा तिला न्यायला आला तर ती दाजीला सोडून राहू शकत नव्हती आणि तिला कायमचं दाजीसोबतच राहायचं होतं. ह्यासाठी ती नवऱ्यासोबत वादविवाद करायची, घरामध्ये असं काहीतरी एक निमित्त करायची की जेणेकरून तिचे सासरची मंडळी जी आहे तिला माहेरी पाठवून द्यावं. पण इथं असं होत होतं की हिचे माहेरचे आणि तिच्या सासरचे हे काहीतरी एकमेकांना समजूत काढायचे आणि कसं बसं एकमेकांना समजावून, या मुलीलाही समजावून म्हणजे या महिलेलाही समजावून तिला परत आपल्या घरी घेऊन येता असायचे. सर्वांना वाटत होतं की ही जी आता खोडसारपणा करत आहे, आज ना उद्याच्या स्वभावामध्ये काहीतरी सुधार होईल. पण हिलेच्या स्वभावामध्ये हिला सुधार करायचा नव्हता. हिला मुळातच तिच्या सासरी राहायचं नव्हतं, नवऱ्याजवळ राहायचं नव्हतं. तिला राहायचं होतं तिच्या दाजीसोबत राहायचं होतं. दाजीला तिकडं 2 मुलं होते आणि सोबत महिलेची बहीणसुद्धा दाजीच्या घरामध्ये होती. तरी देखील हिला दाजीवर एवढं काही जीवापाड प्रेम होतं की ही दाजीशिवाय राहू शकत नव्हती. आणि तिकडं दाजीसुद्धा या आपल्या मेहुणीशिवाय राहू शकत नव्हता. ह्यासाठी हे दोघे एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते आणि वारंवार तिचा नवरा तिला परत आपल्या घरी घेऊन जात होता. ह्यासाठी आता या दोघांनीही ठरवलं की हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा तुला सतत असा घरी नेत राहणार आहे आणि हे काही तुला घटस्फोट देणार नाही किंवा तुला सोडून देणार नाही. त्यासाठी आता यालाच रस्त्यातून दूर करावं लागेल. आणि ह्यामध्येच या दोघांनी ह्या संपूर्ण जो प्लॅन होता हा आखला, योजना आखली. आणि त्यानुसारच मग या प्रियंकाने आपल्या दाजीला सांगितले की एखादा सोबती तुम्ही सोबत घ्या. दोघांनीही मिळून 1 लाख रुपये जमवले आणि त्यानंतर ते 1 लाख रुपये सुरेंद्र नावाच्या त्याच्या एका मित्राला दिले आणि त्याला सांगितले की आपल्याला या प्रियंकाच्या नवऱ्याची हत्या करायची आहे. तो सुरेंद्र देखील तयार झाला आणि त्यानंतर 7 एप्रिल 2026च्या रात्रीला यांनी हे संपूर्ण जे योजना होती ही अंमलात आणायचं ठरवलं. आणि त्या रात्रीला या महिलेनं तिच्या प्रियकराला फोन केला आणि या महिलेनं अगोदरच जेवणामध्ये तिच्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर तिचा नवरा देवकृष्ण जेवण करून एवढा काही गाढ झोपला की त्याला कोणतीही शुद्ध नव्हती. आणि त्यामध्येच या महिलेनं मध्यरात्री दाराची कडी उघडी ठेवली आणि त्यानंतर प्रियकराला आत घेतलं आणि जो त्याचा मित्र होता त्यालाही आत घेतलं. हे संपूर्ण जो प्रकार होता हा खूपच आरामात चाललेला होता. तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र हे घरात आले कारण तिचा नवरा गाढ झोपेत होता. आणि त्यामध्येच या दाजीमध्ये आणि तिच्यामध्ये शारीरिक संबंधही झाले. आणि त्यानंतर मग या तिच्या नवऱ्याला त्याने दोघांनी उचलून बाहेर हॉलमध्ये नेलं आणि त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केली. आणि त्यानंतर या महिलेचं तोंड दाबण्याचं, हिच्या तोंडात कपडा कोंबण्याचं नाटक केलं, तिचे पाय बांधण्याचं नाटक केलं, तिचे हात मागं बांधण्याचं नाटक केलं. आणि इथपर्यंत यांनी नाटक केलेलं होतं की या महिलेवर अत्याचारसुद्धा केला, हिच्यावर बलात्कारसुद्धा केला असं त्यांना आरोप करायचा होता. दरोडेखोर आले आणि त्यांनी माझी आबरू लुटली अशा प्रकारे हिला सांगायचं होतं. पण तिथपर्यंत सांगितलं तर हिचं मेडिकल होऊ शकते, हिची तपासणी होऊ शकते. त्यासाठी यांनी फक्त वर अंगाशी छेडछाड केली, तिचे कपडे फाडले, अशा प्रकारचा या महिलेनं बनाव केला. तिचा गाऊनसुद्धा तिनं हातानं फाडून घेतला
आणि त्यानंतर ती अशा प्रकारचं नाटक करत होती आणि ज्या वेळेस त्याची हत्या करून तिचे प्रियकर आणि त्याचा मित्र ते निघून गेलेत, त्यानंतर ही महिला मग आपल्या तोंडातून कपडा काढून ओरडण्याचं नाटक करत होती आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार तिने घडून आणला होता. आता पोलिसांनी कमलेशला आणि या प्रियंकाला ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, त्यांना तुरुंगात सुद्धा पाठवलेला आहे. तर यांचा जो साथीदार आहे सुरेंद्र, हा अजून पोलिसांना सापडलेला नाही, तो फरारच आहे, त्याला पोलीस शोधत आहेत. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.